काळात होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच आता सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला भविष्यात या प्रश्नांचा 100% फायदा होईल. तर पाहूयात आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न. ब्राझीलमधील स्थलांतरित शेतीला काय म्हटले जाते? ब्राझीलमधील स्थलांतरित शेतीला रोका असे म्हटले जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? भारतीय राज्यघटनेमध्ये संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. महाराष्ट्रातील उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे लोणार हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यात आहे. वनस्पती वातावरणातील वायूंची देवाणघेवाण कशाच्या आधारे करतात? वनस्पती वातावरणातील वायूंची देवाणघेवाण पानावरील पर्णरंध्राद्वारे करतात. राष्ट्रपतींचा महाभियोग याच्याशी संबंधित कलम कोणते आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग याच्याशी संबंधित कलम 61 हे आहे. गोगलगाय कोणत्या संघात मोडते? गोगलगाय मोल्युस्का या संघात मोडते. थळघाट कोणत्या 2 जिल्ह्यातून गेला आहे? थळघाट हा नाशिक ते मुंबई या 2 जिल्ह्यातून गेलेला आहे. थळघाटालाच कसारा घाट या नावाने पण सुद्धा ओळखले जाते. नागपूर हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? नागपूर हा जिल्हा संत्री या फळासाठी प्रसिद्ध आहे. शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी कोण? शेपूट आणि पाय असणारा उभयचर वर्गातील प्राणी सॅलेमेंडर हा आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात एकूण 3रा क्रमांक लागतो. माथेरान हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे. समुद्रातील कोणत्या प्राण्यापासून मोती मिळतात? समुद्रातील ऑयस्टर या प्राण्यापासून मोती मिळतात. अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. हत्ती रोग कशामुळे होतो? हत्ती रोग मेटाझोआमुळे होतो. प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ कोणता? प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा संघ ऑर्थोपोडा हा आहे. प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले? प्राण्यांचे वर्गीकरण ॲरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने केले. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले रेहकुरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले रेहकुरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यात आहे. दुधा तुपाचा जिल्हा असे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? दुधा तुपाचा जिल्हा असे महाराष्ट्रातील धुळे या जिल्ह्याला म्हटले जाते. साल्हेर व मुल्हेर हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहे? साल्हेर व मुल्हेर हे किल्ले नाशिक या जिल्ह्यात आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर कळसुबाई हे आहे. आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर केला जातो? आग विझवण्यासाठी कार्बन डायऑक्साईड या वायूचा वापर केला जातो. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा, कारण तुम्हाला या प्रश्नांचा कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या परीक्षेत 100% फायदा होणार म्हणजे होणार. तर धन्यवाद.